104 नाही का. तेव्हा ध्याता आणि ज्ञाता याचं वर्णन चाललेलं आहे का. ध्यानात्मक हे प्रकरण असल्यामुळे समाधी ब्रह्मात ब्रह्मा. ज्ञान वेगळं आणि ध्यान वेगळं. वस्तू समोर आली, तुमची इच्छा असो तर असो, ज्ञान झाल्याशिवाय ध्यानामध्ये ते संग्रहित करून ठेवावं लागत असं. अन्य ठिकाणी वृत्ती जाता कामा नये. ध्याता आणि ज्ञाता दोनमध्ये काय फरक आहे. ध्यान हे मात्र कसं आहे आणि ज्ञान याच्यामध्ये ज्ञाता पुरुष कधी करील का अथवा कधी कृतकृत्य कृत्य झालेलं आहे. ध्यान करणाऱ्या माणसाला काय करावं लागतं, ते सातत्य टिकवावं लागत आहे. जर लक्ष झालं तर आपला चार्ज ज्ञात्याचा कसा निश्चय असतो त्याच्याकरता त्याला 4 श्लोकामध्ये आहे. 4थ्या श्लोकामध्ये आत्मा असंगा तन्यत इंद्रजालय माईकम नित्याच्या अचंचलतितो मनसी वासना. कारण ज्ञान झालेलं आहे, ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झालं असल्यामुळे, आणि आत्मा असंग स्वरूपाचा आहे. आत्मा असंग अन्यत इंद्रजालही माईका. तद व्यतिरिक्त सर्व चंचल आहे, माईक आहे सगळं. एक परमात्माच तेवढं अमाईक असून नित्य स्वरूपाचं आहे, बाकी सगळं चंचल आणि असं त्याला काय आलेलं आहे, अनुभवाला आलं आहे. म्हणजे जर अनुभवाला येणं म्हणजे किती जरी आपण सांगितलं, एखादा संन्यासी मनुष्य आहे, मंगल कार्याला काय मध्ये गेला आणि जरी गृहस्थी लोकांमध्ये बसला, गृहस्थी लोकांप्रमाणे व्यवहार सगळा चाललेला आहे, तर वधूवरावर जे काय टाकतो नाही का. गृहस्थी माणूस वधूवरावर काय टाकतो आणि संन्यासी मनुष्य वधूवरावर काय, दोघांमध्ये फरक आहे. तो माणसात जरी बसला तरी मी कोण आहे, संन्यासी आहे असं त्याच्या निश्चयापासून काय होत नाही. बाकीचे सगळे कसे आहे, गृहस्थी आहे. मी कोण आहे, मग त्याला संन्यासाचा विसर पडत असतो का, विसर नाही का. 8 दिवसाच्या ज्ञात्या पुरुषाचा लावायला. ज्ञात्या पुरुषाचा निश्चय असतो परमात्मा स्वरूप ते स्थिर असून बाकी तद्व्यतिरिक्त सर्व कसं आहे, चंचल आहे. असा निश्चय कोणाचा आहे, तत्ववेत्त्याचा. हा निश्चय करावा लागत असतो कोणाला, ध्याताला. असं आहे. दोघांमध्ये काय म्हणजे दृष्टांत देऊन सिद्धांतच आहे. इथल्या अचंचल निर्णयात जो निर्णय कधी बदलू शकत नाही, मग वासनेला प्रवेश कसं होऊ शकेल. जोपर्यंत आणखी सत्यत्व बुद्धी आहे तोपर्यंत वासना असते. एकदा मिथ्यात्व बुद्धी झाली की संपला. दृष्टांत वगैरे सगळं ऐकलं होतं. कोणीतरी भिक्षुक मनुष्य, संन्यासी म्हणा, भिक्षुक मनुष्य म्हणा, भिक्षा मागण्याकरता गेला. एखाद्या पाटलाच्या वाड्यामध्ये गेला भिक्षा मागण्याकरता. तिथे काय झालं होतं, आतमध्ये लहान मुलाची आई होती, मूल ते वसरीवर होतं आणि भिक्षा मागण्याकरता गेला. ओम भवती. आता ते काय झालं, पोर होतं, आई होती आतमध्ये आणि तिथे 1 रुपया पडलेला होता. काय पडला, मग तरी पाहिलं कोणी नाही या ठिकाणी. मुलाला काय कळते, 3-4 वर्षाचा पोर आहे, त्याला काय कळते. म्हटलं आता आलेली संधी प्राप्त झालेली आहे, जोडीमध्ये काय टाकून या. म्हणून तो ओनवा झाला. काय झाला, काय घेण्याकरता. म्हणजे पोर दिसायला जरी झालं तर पण चालाक्ष. त्याने पाहिलं भिकारी काय घेऊन आलेला आहे. मग त्या आईला म्हटलं, आई भिकारी काय घेतो. ती आई आतून म्हटलं घेऊ दे त्याला, तो कथलाच आहे, तो काय आहे. आणि हे कोणी ऐकलं,
आता रुपया घेतो का? का घेत नाही आता? खोटा आहे सगळं. आतापर्यंत कोणती बुद्धी होती? आता कोणती बुद्धी? बसण्याची निवड. सत्यत्व आहे तोपर्यंत नाही. सत्यत्व संपलं, वासना निघाली. म्हणजे वेदांत शास्त्रामध्ये जगत सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे की. म्हणजे त्या पुरुषाला त्याच्या मिथ्यात्वाचं काय अध्यस्त म्हणतात, त्याला काय म्हणतात? म्हणजे आत्मस्वरूपाच्या वरती आणि जगत काय, ब्रह्मस्वरूपावरती जगत काय आहे असं लावायचं. ब्रह्मस्वरूपावरती जगत अध्यस्त आहे आणि आत्म्यावरती बंध अध्यस्त आहे. आपण बंधात आहोत. बंध कराय का अध्यस्त आहे? म्हणून ज्ञानाने काय होतं, जर खरा असता तर किती प्रयत्न केले, खरा साप कुठं दोरीच्या दर्शनाला जात असतो का? म्हणून नसलेला साप दोरीच्या ध्यानाने काय होतं, जर बंद करा असता आलं का लक्षामध्ये, मग क्रिया करावी लागली. काय करावे? काय करा, खरा साप असेल तर मारण्याची काय करावं लागते, बंद कसं आहे बघ. म्हणून तिथे क्रियेचा काही संबंध नाही. कशाचा संबंध आहे? ज्ञाना देवत्व कैवल्यम इथे शास्त्रेषु झालेला दृष्टांत आहे. इथे आपण पाहा. एवं नास्ति प्रसंगापि कुतोस्ति अतिप्रसंजनम प्रसंगो यस्य तस्यैव प्रसंगस्य प्रसंजनम. एवं नास्ति प्रसंगापि कुतो अस्ति प्रसंग. म्हणून विधी शास्त्र वगैरे याचा तत्ववेत्याशी काहीही संबंध नाही का. ज्याच्या ठिकाणी अभिमान आहे, मी ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे, गृहस्थी आहे वगैरे, अमक्या जातीचा वगैरे, ज्ञानी आहे, हा अभिमान ज्याच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी विधी आणि काय आहे मग शास्त्र आहे. दोघाला विधी आणि शास्त्र नाही. एक स्तनांद आहे मूल, लहान मूल, त्याला विधी नाही, त्याला काय नाही. कारण अज्ञान आहे. ते काय अज्ञान असल्यामुळे त्याला शास्त्र विधी सांगत नाही. अज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी सर्वज्ञ काय ज्ञान आहे. म्हणून वेदसुद्धा त्याला कोणत्याही प्रकारे विधी सांगत नाही. तो असा कसा वागतो, असा का वागत नाही, त्याचं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे. तत्ववेत्याचे व्यवहार सर्व कोणाच्या याच्यात चालतात? प्रारब्धानुसार. आणि आपली बुद्धी परसरत आहे. काय बुद्धी परसरत आहे. दोघांमध्ये काय आहे? फरक आहे का? लहानपणाचं अज्ञानाचं जर काही समजतं का? त्याला काही समज. एखादी बाई काही आंबा घ्यायला लागली, काय घ्यायला लागली, तर आपल्या आईच्या ओटीतला आंबा आपण खाल्ला पाहिजे. ज्ञान आहे का? खुशाल दुकानदाराचे खिशात भरतो ना, कशात भरतं? आपपर काय नाही, भाव नाही. मग त्याची काही काय अद्वेष्ट सर्व आहे काय. जो द्वेषाचे नाही, काही नापपर्यंत जायचे नाही. तर आप आणि परत हा भेदच काय झालेला असतो. म्हणून त्याला विधी नाही आणि कोणत्याही प्रकारे शास्त्र नाही. प्रसंगो यस्य तस्य अस्ति प्रसंजनम. म्हणून जरा आणखी अध्यात्म पुरुषाला आहे ना, प्रसंग म्हणजे त्याला काय आहे, म्हणजे विधी आणि काय आहे प्रसंजन. अतिप्रसंग म्हणजे त्या आपलं निषिद्ध कर्म, कोणतं कर्म. आणि प्रसंजन म्हणजे विधी कर्म. त्याला काय नाही, विधी प्रसंग हे शब्द नाही. एक एक दृष्टांत देऊ. या दोघांमधलं अंतर काय आहे याच्याकरता एक वरचा विधी भावस्य बालस्य दृश्यते अतिप्रसंजनम स्यात् कृतो प्रसंगो यस्य विद्यभावे समेसते. विद्यभावस्य न बालस्य दृश्यते, न बालस्य आहे ना दृश्यते आधी त्याचा पदच्छेद बघा. विद्यभावस्य बालस्य दृश्यते प्रसंजनम. विधी निषेध वगैरे
हा सगळं कोणाच्या ठिकाणी लहान मुलाच्या ठिकाणी दिसून येत. न बालस्य, न बालस्य म्हणजे लहान मुलाच्या ठिकाणी विधी निषेध कोणताही काही नाही, अतिप्रसंग नाही. स्यात् कृतो अप्रसंग अतिप्रसंगस्य विद्यभावे समजते. म्हणजे सांगतात ज्ञाता पुरुष आणि कोण लहान मूल, विधीचा काय अभाव आहे. शास्त्र त्याला विधी सांगत नाही. लहान मुलाला काही नाही, विधी नाही. आणि ज्ञात्या पुरुषाला काही नाही, कोण सांगत नाही, शास्त्र सांगत नाही. बघा मग आलं ना. मग आता विधी विधी जर त्याला नाही, काय नाही, विधीचा जर अभाव आहे, मग विधीचा अभाव असल्यामुळे त्याच्या ठिकाणी निश्चित सांगण्याचा काय नाही. प्रसंग आणि अतिप्रसंग. प्रसंग म्हणजे विधी, अतिप्रसंग म्हणजे निषिद्ध. विधी शास्त्री सांगत नाही त्याला, त्याला निश्चितही सुद्धा शास्त्र काय करीत नाही, सांगत नाही. का तो याच्या काय गेलेला आहे, पलीकडे गेलेला आहे. जोपर्यंत जीवभाव आहे तोपर्यंत या सर्व गोष्टी आहे. एकदा जीवभाव संपला की सर्व काय झालं, संपलं. विधी निषेध वगैरे काय होय नव्हे ते सर्व काय होऊन झालं आहे का. संन्यासाश्रम काय सुटे सगळे विधी अभाव वगैरे काय झालेले असतात, संपलं. संन्यासाला कोणतंही संन्यासी दर्शन करू अथवा आहे, कारण परमात्मा स्वरूपाची ते अवस्था हे विधी. संन्यास घेतला तर पापाची निवृत्ती होते असं शास्त्र सांगते. काय सांगते, संन्यासामध्ये एक शक्ती आहे. जशी भगवत चिंतनाच्या योगाने पापाची काय होते, भगवत नामामध्ये पाप निवृत्तीची काय आहे. नुसते नामात नाही, सर्व याच्यामध्ये, लीलेमध्ये, गुणामध्ये तुम्ही भगवंताचं चिंतन करा, गुण करा, लीला करा. पाप निवृत्ती आणि पुण्योत्पत्तीची काय आहे त्याच्यामध्ये शक्ती आहे बा. त्याप्रमाणे संन्यास धर्मामध्ये सुद्धा पुण्योत्पत्तीची काय आहे आणि पाप निवृत्तीची काय शक्ती आहे. ब्रह्मचारी आश्रमामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे पाप निवृत्तीची आणि पुण्यतेची काय. गृहस्थ आश्रम माणसाला मात्र हे विधान नाही बरं का. तर म्हटलं संन्यासाप्रमाणे मी वागतो, मला पापाची निवृत्ती वगैरे. त्यांनी संन्यास धर्म काय केले, म्हणजे गृहस्थाश्रमी माणसाने गृहस्थाश्रम धर्म काय केले पाहिजे. भिक्षा मागण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे, ब्रह्मचार्याला आहे. ब्रह्मचारी खेरीज करून गृहस्थी माणसाला काही नाही. आणि पैसाही कमवण्याचा अधिकार कोणाला आहे, गृहस्थी माणसालाच आहे. ब्रह्मचारी धर्म भोगावी अखरी आहे. त्याने आपला भगवंताचं काय करावं, आणि दारावर आल्यानंतर परत पाठवण्याचं काय नाही. अपमाडी तिची सुकृताची संपत्ती. त्याला काय केलं पाहिजे, पण आम्हालाच खायला नाही, त्याला काय वाढायचं ते काही नाही बघा बरं का. ते राजाची गोष्ट आहे, प्रसिंजन राजाची. तो जेवायला बसायचा आणि तितक्या संन्यासी यायचा भवंती. मग पुन्हा भाकरी कोणाला टाका, तो गेला की पुन्हा दुसरा यायचा. तरीसुद्धा अहो पण मला खायला राहिलं नाही ना, ते राहावं का न राहावं. नाही अतिथी धर्म पाळावा लागतो. कोणता अतिथी विनमुख जाता कामा, आता ग्रस्त आश्रमी माणसाचा काय धर्म आहे. पण त्याला फलही मिळत असते. काय मिळत असते, जे फल संन्यास घेऊन प्राप्त होत असते तेच फल गृहस्थाश्रमाला सुद्धा काय होते प्राप्त. दोन्ही आश्रमामध्ये काय शक्ती आहे. इथं आलेलं आहे म्हणून त्याला आता विधीच नाही, त्याला निषेध कोण सांगेल. म्हणतो विधी आणि निषेधाच्या काय मला दोघांची तुलना करून या ठिकाणी सांगतात. दोघाला म्हणजे ज्ञात्या पुरुषाला विधी निषेध नाही, लहान मुलालाही सुद्धा काय नाही. या दोघातला फरक 7 श्लोकामध्ये सांगतात.
किंचित वेत्ती बालश्चेत सर्वं वेत्तेव तत्त्वविद अल्पसज्ञेष्वेव विधेयाः सर्वे शूर नान्ययोर्दयोः. किंचित वेत्ती बालं चेत सर्वं वेत्ती एव तत्त्वविद. किंचित म्हणजे थोडंसुद्धा, न किंचित वेत्ती लहान मुलाला काही समजत नाही, न किंचित थोडंसुद्धा काय होत नाही त्याला. बाल मुलाला सर्वं वेत्तेव तत्त्वविद. तत्त्ववेत्त्या पुरुषाला किंचित थोडं कळते का सगळं कळते? दोमध्ये काय, एकाला काहीच कळत नाही, एकाला सर्व कळते. नाही का? लहान मुलाच्या बाबतीमध्ये कसे वागलं तरी आई त्याच्यावरती रागवत नाही का? 5-7 वर्षाचा झाला आईच्या मांडीवर जाऊन बसतं, जमेल का? आणि लहान मुलं कोणाच्या पदार्थ करत असते, आणि हा मोठा झाला धांगड दिला कुठे. दृष्टांत सांगितलं. नक्कीच लहान मुलाला काही समजत नाही. सर्व वेत्ते तत्ववेत्ते पुरुषाला सर्वात्म्यात्मा झालेला आहे. सर्व व्यक्ती सर्वांना ब्रह्मस्वरूपाला काय करतो तो जाणतो. कोण? तत्व. सर्व व्यक्ती त्याला काय जाणं शिल्लक राहिलेलं आहे. आता जाणणं भिडणं काय झालं तर संपून गेलेलं आहे. तिथं कोणत्याही प्रकारे येऊन भ्रष्यती न द्वेष्टी न शोधती न काम शुभाशुभ परिभाग आहे का, अशी त्याच्या स्थितीवरती स्थिती झाल्यानंतर तो सर्व जाणत असतो. सर्व वेत्तेव तत्त्वविद. तत्ववेत्ता पुरुष सर्व हे जाणत असतो. आणि अल्पज्ञस्येव विधया सर्वेषु नान्ययोध. म्हणून अल्पज्ञस्य विधया म्हणजे सगळे विधी निश्चित कोणाला आहे? हे बघ, अज्ञही नाही आणि सर्वज्ञही नाही. नाही ना का लक्षामध्ये? आज्ञा म्हणजे लहान मुलाप्रमाणे काहीच कळत नाही असंही नाही, आणि तत्ववेत्या पुरुषाप्रमाणे सर्व कळतो असं नाही. त्याला अल्पज्ञ म्हणायचं. काय म्हणायचं? त्याला सर्वज्ञही म्हणता येत नाही आणि त्याला काय म्हणता येत नाही, म्हणजे अल्पज्ञ आहे. आणि अल्पज्ञाकरता अल्पज्ञस्य एव सर्व विधया. सर्व विधी शास्त्र कोणाला सांगते? जो आपण कोणा अल्पज्ञ नाही का? लहान मुलासारखं वागून जमेल का आपल्याला? आपल्याला लग्न करायचे, लग्न घरातच केलं पाहिजे. लहान मुलांना तेवढाच लग्न करत होते, त्याला काही समजत नाही. अल्पज्ञस्य विधे हा सर्व विधी आणि निषेध अल्पज्ञा करता. शिवर नान्य दोघा करता विधी शास्त्र सांगत नाही. एक तत्ववेत्ता पुरुष आणि दुसरा अज्ञ असलेला बाला, या दोघाला शास्त्र विधी सांगत नाही, निषेधही सांगत नाही. शापापगुणग्रह सामर्थ्यम यस्य असो तत्ववेद्यली तन्न शापादी सामर्थ्यम फलम शात तपसो यथा. शापादी अनुग्रह सामर्थ्यम यस्य असो तत्ववेद. म्हटलं तुम्ही सगळं काही जरी सांगितलं, बरं अजून आम्ही त्याला लक्षणात बसू शकत. लक्षण असतो असाधारण धर्म लक्षण. त्याच्यामध्ये अव्याप्ती अतिव्याप्ती कोणताही असताना असाधारण तो धर्म त्याच्याच ठिकाणी असतो, अन्याच्या ठिकाणी नाही. आणि अन्याच्या ठिकाणी असेल तर त्याला असाधारण धर्म म्हणता येत. उदाहरणार्थ बगळा आणि कोण आहे? राजहंस आहे. पाणी आणि दूध वेगळं निवडून करण्याची शक्ती फक्त कोणात आहे? अन्याच्या ठिकाणी नाही. बगळा काय होईल? राजहंसासारखा दिसेल पांढरा आहे, राजहंसही पांढराच आहे. बगळा काय आहे? चालण्याच्या बाबतीमध्ये दोघे सारखे चालत असतात. उडण्याच्या बाबतीमध्ये दोघे लोकांना वाटते सगळे राजहंसच आहे. पण तरी पण लक्षणामध्ये बसू शकत. मला लक्षणात का मग त्याला नाही का? मग त्याला लक्षण म्हणजे कोणता? दूध आणि पाणी एकत्रित ठेवल्यानंतर जो चोचेच्या योगाने पाणी टाकून देतो आणि दूध ग्रहण करतो, ही शक्ती ज्या चोचेमध्ये आहे असा जो पक्षी त्याला म्हणायचं
राधा आणि काय दोन्ही पिऊन टाकतो. अहो ते बकड्याला काय म्हणा, राजहंस म्हणा की मला कशावर वा पांढरा दिसतो की या उडतो त्याच्यासारखा, तर त्यांच्यासारखा उडो का पांढरा दिसो काय करू. मंदिराच्या शिखरावर जरी बगळा बसला तरी तो राजहंस होत नाही. आणि राजहंस उकिरड्यावर जरी बसला तरी तत्वज्ञ पुरुष असतो. तो गरीब असो का असं त्याच्या लक्षणात असतो काय असतं. म्हणून हे ज्या हे विधी आणि निश्चित सांगितलेलं आहे, दोघाला विधी आणि निश्चित सांगितलं नाही. एक तत्ववेत्ता पुरुष आणि अज्ञा असलेलं बाल. बाकी तत्ववेत्ता पुरुष मुलगा लहान मुल सोडून बाकीच्या सर्वाला शास्त्राने काय सांगितलेलं आहे, विधी निश्चित काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. त्याच्याकरता एक दुसरं सांगता व मला असं काय म्हणतात, शापानुग्रह सामर्थ्यम यस्य असो तत्व. तुम्ही जरी लक्षण केलं असेल, शापानुग्रह सामर्थ्यम यस्य असो तत्वविजरी तन्न शापादी सामर्थ्यम फलपशात तपसो यथा. हे पहा, ज्याच्यामध्ये शाप देण्याचं अनुग्रह करण्याचं सामर्थ्य असेल त्याला काय म्हणायचं, लक्षण सांगितलं. कोणतं, शाप देण्याचं काय आणि अनुग्रह करण्याचं काय, त्यालाच काय म्हणायचं, तन्न म्हणलं हे लक्षण करता येत नाही. का नाही, शापादी सामर्थ्यम फलम शात तपसो फलम. शाप अथवा अनुग्रह करण्याचं सामर्थ्य हे ज्ञानाचं फल नव्हे. मग कशाचं फल आहे, तपाचं फल आहे. कशाचं फल आहे, ज्ञानाचं फल नाही. ते कशाचं आहे, तप जर केलं असेल तर त्याच्या ठिकाणी शाप देण्याचं काय असते. कोणीतरी तपी मनुष्य आणि मधुकरी वगैरे आला भाग घेऊन आला, एका झाडाखाली मधुकरी खाण्याचा आपला विधी त्याचा चालू आहे. तितक्यामध्ये त्या झाडावर एक बगडी होती. काय होती, आणि त्या बगडीने काय केला, देहधर्म, आणि तो नेमचा त्या ताटाच्या समोर बसला, पडला. आता तपी माणूस बघा काय रागाने असं पाहिलं बघा, ती बगडी जळून पडली, खाली काय पडली. त्याला वाटलं काय तपाचं सामर्थ्य आपल्या ठिकाणी. मग भिक्षा मागण्याकरता करा एका घरी, त्या बाईला ओम भवती भिक्षांदी. थोडा काय लागला, वेळ लागला. आता बोलून हे शब्द कीर्तनात वेळ लागल्यामुळे याला राग चढला. कोणाला, भिक्षा मागला तपी माणूस. मग त्याने शब्द उच्चारला कीर्तनात, रंडी भिक्षा लावा. काय म्हटलं, बाई शब्द सोडून दिला. कोणता शब्द, मग ती बाई आतमध्ये होती बघा. म्हणलं महाराज मी काही बगडी नाही जळून झाला, तुम्ही तरी रागवले तरी मी बगडी. मग या तपी माणसाला वाटलं हिला हे कळालं, हिच्या ठिकाणी कोणता तप आहे. मग त्याने म्हटलं बाई आमचा तुम्हाला नमस्कार आहे बरं का, मी आणि हे तपी माझ्यामुळे बगडी काय पडली हे तुम्हाला कळालं. मग तिनं सांगितलं पतीच्या सेवेने, पतिव्रता माऊली सर्वामध्ये काय, तिने देवाला लहान लहान बालकं करून टाकले. हे शापाचं काय, तसं अनुग्रह करण्याचं काय सामर्थ्य आहे. एक कुटुंब होतं, लग्न झालं पण मुलाचं काय नाही. आता संसारिक गृहस्थाश्रमाची अडचणी आहे, मानसिक दुःख म्हणतात. कोणतं, शारीरिक दुःख नाही. मग ते मानसिक दुःख त्रास यायचं. नारद महर्षी चालले होते, पण नारद महर्षीला विनंती केली, म्हणले बा आमचं असं आहे, हा खरोखर मुलगा होणार, नातू होणार की नाही होणार. बरं म्हणायला की काय तुम्ही देवाला काय करा, तुम्ही विचारा यांच्या प्रारब्धात मुलगा आहे किंवा. नारद महर्षी म्हणायला लागले काही हरकत नाही, मी जाऊन देवाला काय करतो विचारतो. नारद महर्षी इकडे काय झालं बघा, इकडे एक आपला असं फक्त
बक्कड महात्मा भिक्षा मागत होता. तो भिक्षा मागते एक रोटी देगा तो एक बच्चा. लोक म्हणायला लागले इतकं जर त्याच्या ठिकाणी सामर्थ्य आहे तर भीक कशाला मागतो, जाऊ द्या म्हणजे. किती किती येतात आणि किती. मग त्या बाईला गरजवंताला अक्कल नसेल. त्या बाईने 3 भाकरी दिल्या. किती आणि मुलं किती झाले? 3 झाले बघा. इकडे काय झालं, नारद महर्षी गेले म्हणजे एका भक्ताची तक्रार आहे, बरेच वर्ष झालेलं आहे, त्यांना मूल नाही, त्यांच्या प्रारब्धात मुलं आहे किंवा भगवंताने सांगितलं म्हणजे त्यांच्या प्रारब्धात काय नाही. किती जरी प्रयत्न केला तरी मूल होऊ शकत. मग ही बातमी कोणाला सांगायला लागत होते. पण ते घरामध्ये येऊन पाहतो नारद महर्षी पोरं खेळत होते बा. मग नारद महर्षीने विचारलं, म्हणलं बाई पोरं कुठले? म्हणलं माझेच आहे. मग बरं का नारद महर्षी म्हणायला लागले, म्हणलं काय लबाड परमात्मा आहे मला सांगतो यांच्या दैवात काय नाही. आणि इकडे भाव तर 3 मुलं देतो. आणि मग काय विचार म्हणले बाई कोणाची मुलं आहे? म्हणले आमचेच मुलं आहे. सगळा इतिहास सांगितला. नारद महर्षी कुठे गेले? म्हणले देवा काय करा याच्यावर सही करा. म्हणलं कशा करता ते? म्हणलं लबाडाची यादी आहे. पहिलं नाव कोणाचं आहे? तुमचं सही. म्हणलं मला सांगता यांच्या प्रारब्धात काय नाही. आणि इकडे पावदर तिला किती मिळतं? म्हणलं आहे तर तुमच्या बोलण्यामध्ये काही तथ्य आहे का? मग तेवढं भगवान सांगितले, भगवंताने सांगितलं. म्हणलं हे पहा, ज्याने तो अनुग्रह केला कोणी, ते ब्रह्मवेत्याची वाणी आहे. कोणाची वाणी आहे? बरं का. पण ब्रह्मवेत्यामध्ये अनुग्रह करण्याची काय आहे? त्याला म्हणलं आम्ही काही करू शकत. तो जी बोलेल ते काय होते सत्य होतं. म्हणून म्हणलं तसं ज्याने 1 रोटी देगा तो 1 बच्चा होती. वाणी कोणाची होती? म्हणून त्याला अनुग्रह करण्याचं काय. मग ज्ञानेश्वर महाराज स्त्रियेचा तो केला पुरुष. बा बाईचा काय करून दाखवला. कारण ती वाणी कोणाची आहे? होता कृपा तुमची. आम्ही निर्दिवस आले. त्यांच्यामध्ये अनुग्रह करण्याचं काय ते सामर्थ्य ते सहज दिलेलं आहे. म्हटलं बा शाप देण्याचे काय नाही, सामर्थ्य नाही. बा शापानुग्रह सामर्थ्य यश असं. ज्याच्या ठिकाणी अनुग्रह आणि शाप देण्याचं सामर्थ्य असेल त्याला तत्ववेत्ता म्हणावे. त्यांना म्हणलं असं म्हणता येत नाही. शापादी सामर्थ्य फलम शात तपसोफला. शाप अथवा अनुग्रह करण्याचं सामर्थ्य तपामुळे प्राप्त होते. आणि मुक्त होण्याचं सामर्थ्य ज्ञानाचं कार्य मुक्त करणे आहे. आणि तुम्ही जर तप केलं तर शाप अथवा अनुग्रह देण्याचं सामर्थ्य तुमच्या ठिकाणी आहे. व्यासादेरपी सामर्थ्यम दृश्यते तपसो फलात. शापादी कारण अन्यत् पात तपो ज्ञानस्य कारणम. व्यासादेरपी सामर्थ्यम दृश्यते तपसो फलात. व्यासाच्या ठिकाणी दोन्ही तप आहे. ज्ञानाचंही तप आहे आणि तपाचंही तप आहे. म्हणून त्यांच्या मुक्त करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे अनुग्रह करण्याची शक्ती काय आणि शापही देण्याची काय शक्ती आहे ना. मानवाला भगवंतानी नाही का तुमच्या अंबरीश राजाच्या ह्याच्यामध्ये आहे बा, शेवटी शाप दिला होता कोणी आणि आपल्या दुर्वासाने. जा म्हणला माझ्या अगोदर तू जेवण केलं, तुला 10 जन्म काय करावं लागेल. असं झालं. शेवटी 10 जन्म काय करावं लागेल ते त्याला दशम अवताराचं म्हणलं. म्हणून व्यासाच्या ठिकाणी दोन्ही प्रकारचं सामर्थ्य असल्यामुळे ज्ञानाचे सामर्थ्य आहे आणि तपाचे काय आहे सामर्थ्य आहे. शपादी कारणात अन्यत् तपो ज्ञानस्य कारण. म्हणून शापादी कारणास शाप देण्याचं तप वेगळं, अनुग्रह करण्याचं तप वेगळं आणि मुक्त करण्याचं तप
व्यासाच्या ठिकाणी दोन्ही आहे. ज्ञान आणि मुक्तही करू शकतात आणि अनुग्रह करून काय करू शकतात. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदाय येना स्वया भारत. ज्ञानाचं काय, सगळे उपनिषदावरती भाष्य वगैरे 18 पुराण कोण लिहिले आहेत. श्रीमद भागवत कोणी लिहिलं, महाभारत कोणी लिहिलं. ज्ञानाचं काय आहे. पुन्हा याचं तपही सुद्धा काय, दोन्ही प्रकारचं काय आहे. शापाधिकारणात अन्य तप. शापाधिकार शाप देण्याच्या तपाहून ज्ञानाचं तप काय आहे, वेगळं आहे. एखाद्या ठिकाणी शाप देण्याचं सामर्थ्य, ज्ञानाचं काय नाही. तुमच्या योगाचं सामर्थ्य कोणाच्या ठिकाणी होतं, चांगदेवाच्या ठिकाणी. मुक्त होण्याचं काय नव्हतं. मुक्त होण्याचं सामर्थ्य कोणाकडे होतं, ज्ञानोबराईकडे, मुक्ताबाईकडे, आईकडे. आपल्या नाही मांडे भाजण्याकरता काय मिळालं, खापर मिळालं. ज्ञानेश्वर महाराजांचे तप आहे की वणीवर पडल्याने सांगितलं, तुला जितके मांडे भाजायचे तितके काय काय भाजून घ्यायचं. आणि ते पाहण्याकरता कोणाला बिसव केचराला भांडं कोणा मिळून दिलं नव्हतं. आणि काहींची फजिती होती ते पाहण्याकरता. म्हणजे संन्यासाचे पोरण मांडे खाण्याची भाजी इच्छा करतात. मग काय, तू तेवढी मांडे खाण्याची इच्छा करायची आणि दुसऱ्याने करून नाही. आणि मग त्याची फजिती कशी होती पाहण्याकरता आला. तर मुक्ताबाई काय होती, मांडे भाजत होती. तुमच्या त्या मंडीवाला दर्शनामध्ये दाखवा. काहीतरी आपल्या संस्थेने दाखवलं पाहिजे. बांधकाम करायचं काय, ज्ञानेश्वर महाराजाचं काय केलं पाहिजे, दाखवलं पाहिजे ना. मग ते तप असंच आहे. म्हणून 2 प्रकारचं तप आहे. एक ज्ञानाचं तप आणि आपल्या तपाचं तप आहे. म्हणून व्यासनारायणाच्या ठिकाणी दोन्ही प्रकारचे तप असल्यामुळे शापाधिकारणात अन्य तप ज्ञानाचं. शाप देण्याचं जे तप आहे त्याच्यावर ज्ञान मुक्त करण्याचं ज्ञानाचं तप काय आहे. ज्याच्या ठिकाणी दोन्ही असेल, दोन्ही प्रकारचं सामर्थ्य. एकच असेल तर आणखी पुन्हा आणखी हा विषय सांगितलेला आहे. द्वयम्यस्य अस्ति तस्यैव सामर्थ्य ज्ञान योजने एकेकं तपं कुर्वन् लभते. एक एक तप जर करे तर एकच प्राप्त होत असते. अधिक विचार आहे त्याचा विचार कधी करू.